जय महाराष्ट्र मंडळी, जी गोष्ट आजपर्यंत कोणीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली नाही ती गोष्ट या ठिकाणी स्वराज्य अकॅडमी नाशिक करते. विषय असा आहे, तुम्ही बघत असाल आता 100 मार्काचे टेस्ट प्रत्येक जण घेतोय, फ्रीमध्ये देते वगैरे करतायत, सर्व करतायत, मी नाही म्हणत. परंतु महत्वाची गोष्ट त्याच डिजिटल बोर्डवरती सोडून विश्लेषण स्वरूपात देऊन असं कोणीही करत नाहीये. हा उपक्रम पहिल्यांदा स्वराज अकॅडमी नाशिक या नावाचं जे युट्यूब चॅनल आहे त्यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी फक्त ही टेस्ट सोडवून देण्यासाठी आलेलो आहे. बस तुम्हाला एक मी मार्गदर्शन करतोय. ओके, तर ही जी काही टेस्ट आहे ही टेस्ट स्वराज्य अकॅडमी नाशिक या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. कोणतीही ऑफलाईन अकॅडमी वगैरे नाहीये, तर डोक्यात कोणाच्या भूत असेल ते काढू नका. तर ज्या टेलिग्राम चॅनलवरती ही टेस्ट घेण्यात आली होती, ही आपली टेस्ट क्रमांक 1 आहे, ती घेण्यात आली होती. तर मी तुम्हाला आता या ठिकाणी त्या टेस्टचं विश्लेषण देणार आहे. चला बघून आता आपण या ठिकाणी सुरुवात करून देऊयात. महत्वाची गोष्ट चलो, प्रश्नपत्रिका माझ्या समोर मी घेऊन बसलो, म्हणजे कसं आहे इथं काय टायपिंग मिस्टेक आहे का नाही मला या ठिकाणी प्रश्नपत्रिकेत कळून जाईल. ओके, पेनाचा कलर मला ब्लॅक. ओके, झालं. हो, पहिला प्रश्न होता, युवराजची काकू राहुलची मामी आहे, तर राहुल युवराजचा कोण? नातेसंबंधावरचा प्रश्न आहे बघा, अतिशय सोपा प्रश्न. आता सर्वात महत्वाची गोष्ट, पेनाची साईज. ओके, युवराज अगोदर आपण या ठिकाणी हा युवराज घेतला. आता काय बोलली, युवराजची काकू म्हणजे उदाहरणार्थ हा युवराजचा काका झाला आणि ही युवराजची काकू झाली. आता युवराजची काकूजी ही राहुलची मामी आहे. आता समजा का तुमचा हा राहुल आहे आणि ही राहुलची मामी आहे. ओके, आता महत्वाची गोष्ट, ही युवराजची काकू आहे म्हणजे हा कोण झाला? हा झाला काका. हा काका कधी होणार? ज्यावेळेस युवराजचा बाप आणि हे दोघं सगळे भाऊ आहेत, म्हणजे काका झाले. हा, आता महत्वाची गोष्ट, ही युवराजची काकू राहुलची मामी लागते. आता म्हणजे युवराजच्या काकाची बायको, युवराजच्या काकाची बायको ही राहुलची मामी लागते. आता तुम्ही हे करा, आपल्या काकाची बायको आपली कोण लागते? 2 मिनिटं. हा, आपल्या काकाची बायको आपली काकूच लागते. यांनी प्रश्न असा विचारला आहे, तर राहुल हा जो राहुल आहे हा युवराजचा कोण झाला? आता महत्वाची गोष्ट, ही मामी झाली, हा मामा झाला, तर ह्या काकांचा हा भाचा कधी होणार? ज्यावेळेस यांची सगळी बहीण, यांच्या सगळ्या बहिणीचा हा मुलगा, यांच्या सगळ्या बहीण म्हणजे जर काकांची सगळी बहीण तर आपल्या पप्पाची पण सगळी बहीण, तर आपल्या पप्पाची सगळी बहीण आपली कोण असते? आत्या असते. आणि हा त्यांचा मुलगा आहे, तर आत्याचा मुलगा आपला कोण असतो? तो असतो आत्ते भाऊ. आत्ते भाऊ, त्या ठिकाणी आत्ते भाऊ दिले का? तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, पर्याय क्रमांक 2 मध्ये आत्ते भाऊ दिलेलं आहे. समजलं? एकदम सिंपल होतं. मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतो. हे बघा, हा तुमचा युवराज आहे, हा या ठिकाणी युवराजचा फादर आहे. यांचे ज्या ठिकाणी रक्ताचे नाते असतील त्या ठिकाणी 2 रेषा ओढायच्यात, ज्या ठिकाणी रक्ताचं नातं नसेल त्या ठिकाणी सिंगल रेष ओढायचे. जर मेल असेल, पुरुषासाठी चौकोन आणि फिमेलसाठी गोल. हे आपला हा युवराजचा, हा अगोदर तुम्हाला ठिकाणी हा युवराज आहे तुमचा, हा युवराजचा बाप, युवराजच्या बापाचा भाऊ म्हणजे युवराजचा काका, ही त्याची बायको झालं. आणि ही आता म्हणजे ही कोण झाली? युवराजची काकू झाली. पण हीच बाई राहुलची कोण लागते? मामी लागते. आता आपण या ठिकाणी हा राहुल काढू. आता ही राहुलची मामी कधी होणार? आता आपली मामी कोण असते? आपल्या आईच्या भावाची बायको. आता मग या ठिकाणी ही राहुलची आई, आपल्या आईच्या भावाची बायको, म्हणजे याचा अर्थ हे भाऊ बहीण आहेत. ओके, मग यांची बायको ही ही मामी लागेल या ठिकाणी, मामी. मग आता काय विचारलं होतं, तर राहुल युवराजचा कोण? हा जो राहुल हा युवराजचा कोण आहे? हा युवराज ही त्याची आत्या लागल, ही आत्या आहे, आत्याचा मुलगा म्हणजे आत्ते भाऊ. आपलं उत्तर येणार या ठिकाणी आत्ते भाऊ. समजलं? आता एक क्लीन कसं करता? ओके, हा डायरेक्ट पूर्ण क्लीन झालं.
डायरेक्ट पेजेस क्लीन झालं का यार? इथं प्रिव्हियस बॅक जायला काय ऑप्शन आहे का रे? एवढं क्लीन होणार 2 मिनिटं. ते या ठिकाणी डायरेक्ट पुढचं येतं, ते पानच गायब करून गेलं. 2 मिनिटं, मला PDF ना परत घ्यावं लागेल. आले. झाला आपला हा प्रश्न झाला. आता हा 2 नंबरचा प्रश्न. आता हा 2 नंबरचा प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी? अर्जुन आणि आर्यन यांच्या वयांची बेरीज 11 वर्ष आहे. अर्जुन आणि आर्यन यांच्या वयांची बेरीज 11 वर्ष आहे. तर 2 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? आता आपण सर्वात अगोदर बघू, आपण या ठिकाणी आज बघू. आज त्यांच्या वयांची बेरीज किती आहे? 11 वर्ष आहे. तर 2 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती असत? आता बरेचसे मासे काय करतील, आज 11 आहे, मग 2 वर्षानंतर 2 प्लस करतील, हा बरोबर 13. 13 लगेच या ठिकाणी 1 नंबरला आहे, या ठिकाणी क्लिक करते. ये आलं माझं उत्तर, आलं माझं उत्तर. येडायस तू, चुकला, इथेच गेला. त्यांनी ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 13 हटकून टाकले, कारण त्यांना माहिती तुम्ही असं करणार. हा विषय नाहीये. आता ते काय बोलले, अर्जुन आणि आर्यन यांच्या दोघांच्या वयांची बेरीज 11 वर्ष आहे. दोघांच्या वयांची बेरीज. आता काय बोलले, अजून 2 वर्षानंतर. आता मला एक सांग, अजून 2 वर्षानंतर अर्जुनचं पण वय 2 वर्षांनी वाढणार आहे आणि आर्यनचं वय सुद्धा 2 वर्षांनी वाढणार आहे. याचं 2 वर्ष, याचं 2 वर्ष, म्हणजे 2 अधिक 2 एकूण 4 वर्ष. म्हणजे आपलं काय येणार आहे, 11 अधिक 4 बरोबर 15 वर्ष. किती? 15 वर्ष. कारण की दोघांचं वय वय वाढणार आहे आणि आपल्याला त्यांची बेरीज विचारली. तर मग 11 अधिक 4 बरोबर 15 वर्ष. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. आलं लक्षात? अरे सर, आता पुढचा प्रश्न. तर PDF हालत का बरं नाहीये बे? सिलेक्शन मध्ये येतो. हा सर, हा आता 3 नंबरचा प्रश्न. आता हे बघ, हे लिहायची PPT बनवलं पाहिजे होती यार. हा आता बघा, या ठिकाणी 3 नंबरचा प्रश्न काय दिलाय, विनोद हा सचिन पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. विनोद हा सचिन पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती? तुम्ही या ठिकाणी बघितलं, आपल्याला त्यांच्या वयातला फरक विचारलाय. महत्वाची गोष्ट मी आता बघा, आता त्यांच्या वयातला फरक किती? हा काय 12 वर्षांनी लहान आहे. 12 वर्षांनी लहान आहे म्हणजे याचाच अर्थ आत्ता आत्ता दोघांच्या वयामधला जो काही फरक आहे तो आहे 12 वर्ष. आत्ता फरक आहे तुमचा 12 वर्ष. आता फरक किती आहे? 12 वर्ष. त्यांनी काय विचारले, आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती असेल? अरे मला एक सांगा, उदाहरणार्थ जर आज माझं वय 5 वर्ष आहे आणि माझ्या भावाचं वय आज माझं वय 10 वर्ष आहे आणि माझ्या भावाचं वय 5 वर्ष आहे. आणखी 10 वर्षांनी जर केलं तर माझं जर जे 10 आहे 10चं माझं 20 होणार, ज्याचं जे 5 आहे 5चं 15 होणार. तर म्हणजे महत्वाची गोष्ट, दोघांचं वय काय होणार? 10-10 वर्षांनी वाढणार. पण आमच्या वयामधला जो फरक होता तो सारखाच राहणार आहे ना. मी आज 10 वर्षाचा आहे, तो आज 5 वर्षाचा आहे, परंतु 10 वर्षानंतर म्हणा, 20 वर्षानंतर म्हणा, आमचं दोघांचं वय सारखं, म्हणजे आमचं दोघांचं वय वाढणारच आहे ना. असं होणार आहे का की एका वर्षामध्ये मी 2 वर्षाचा वाढल तो 1 वर्ष वाढल? असं नाही होणार. दोघांचा वयामधला जो काही फरक असतो तो नेहमी सारखाच असतो. वयामधला फरक कमी जास्त होत नाही, कारण की दोघं जिवंत आहेत आणि दोघं वाढतायत. तो वयामधला फरक तो सेम असतो. आज जर 12 वर्ष आहे तर आणखी 6 वर्षांनी वयामधला फरक सुद्धा 12 वर्षच असणार आहे. म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 12 वर्ष. झालं. आता 4 नंबरचा प्रश्न. आता 4 नंबरचा प्रश्न काय? आरसा क्वेश्चन मार्क. तुला पुस्तक घ्यायला लागेल, तू घडी घडी येशील. आरसा क्वेश्चन मार्क दिवा प्रकाश. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं, दिव्यापासून जर आपल्याला प्रकाश मिळतो, तर मला एक सांगा, आरशापासून आपल्याला काय भेटणार आहे? आरशापासून आपल्याला आपली प्रतिमा भेटणार आहे. सिंपल, एवढं सोपं आन्सर आहे. आता पुढचा प्रश्न. आता 5 नंबरचा प्रश्न काय आहे? वर्ष, महिना, दिवस, तास. आता असं दिलंय, पण याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी मध्येच क्वेश्चन मार्क दिले. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार?
सिंपल. आता मला एक सांगा, तास, तासांचा मिळून काय होतो दिवस, दिवसांचा मिळून काय तयार होतो आठवडा, आठवड्यांचा मिळून तयार काय होतो महिना, आणि महिन्यांचा मिळून काय तयार होतो वर्ष. म्हणजे आपल्या या ठिकाणी दिवसांचा मिळून काय आठवडा तयार होतो, आठवडा. आणि आठवडा कुठे दिला बे, पुढच्या याच्यामध्ये दिला असेल, नेक्स्ट याच्यामध्ये. हा तर बघा या ठिकाणी मोठं करायचं. हा तर बघा या आठवडा या ठिकाणी दिलाय, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर येणार आहे आठवडा. ओके, हे तुमचं योग्य उत्तर आहे. आता 6 नंबरचा प्रश्न. 6 नंबरचा प्रश्न काय आहे, माकडाचा खेळ दाखवणाऱ्याला मदारी म्हणतात, तर अस्वलाचा खेळ दाखवणाऱ्याला काय म्हणतात, तर त्याला या ठिकाणी दरवेशी म्हणतात. त्याला म्हणतात दरवेशी. हे लक्षात ठेवायचं आहे. हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न. आता 7 नंबरचा प्रश्न आहे, गटातनं बसणारा शब्द ओळखा. काय दिले, मोटार गाडी, बस, सायकल, आगगाडी. जर तुम्ही ह्या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी मोटार गाडी, बस आणि आगगाडी ही जे 3 आहेत ना, हे तिघं इंधनावरती चालतात. त्यांना कोणत्या ना कोणत्या इंधनाची गरज पडते, परंतु सायकलीला इंधनाची गरज पडत नाही. म्हणून या ठिकाणी आपला उत्तर येईल सायकल. या ठिकाणी आपला वेगळा जो शब्द येईल तो असणार या ठिकाणी सायकल. आलं लक्षात, झालं. आता पुढचा प्रश्न काय, 8 नंबरचा. गटात न बसणारा शब्द ओळखा. इंदू, शशी, सिंधू, सोम. तर या ठिकाणी वेगळा शब्द होतो आपला, तो म्हणजे सिंधू. कारण की या ठिकाणी इंदू, शशी, सोम हे जे आहेत ना, हे चंद्र, जो आपला चंद्र असतो ना, हे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. पण सिंधू, सिंधूचा अर्थ होतो समुद्र, नदी, हा त्याचा अर्थ होतो. मग हा आपला वेगळा शब्द आहे. आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. हे मराठी व्याकरणामधलं आहे, तर लक्षात असू द्यायचं. आता पुढचं बघा. अरे इथं खालीच प्रश्न होता वाटतं, 2 मिनिट. ओके, 9 नंबरचा प्रश्न बघा. 12, 21 तर 24 काय. तुम्ही या ठिकाणी बदले, यांनी या ठिकाणी काय केले, हा या 12ला उलट केले. अरे पेन लागेल का इकडे. हा हे 12ला उलट केलं, इकडे 21 झाला. तसं आपण 24ला उलट केलं तर या ठिकाणी 42 तयार होतं. 42 कुठे, ऑप्शन नंबर 2 मध्ये. सिंपल. दहा नंबरचं काय, एझेड, बीवाय, सी एक्स. काहीच नाही केलं, सिंपल. अगोदर एबीसीडी मांडून घ्यावा लागेल या ठिकाणी. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. हा आता विषय काय, एबीसीडी मध्ये एकूण 26 अक्षर असतात, तर आपल्याला अर्ध्या अर्ध्या मांडायचे. हे झालं. आता यमच्या खाली या ठिकाणी घ्यायचं आपण एन, एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. याशी एबीसीडी मांडून घ्यायचे. तुम्ही या ठिकाणी बघ, अगोदर काय दिले, ए झेड, नंतर हे बघा बी वाय, नंतर सी एक्स, हे बघा सी एक्स. त्याच्यानंतर जोडी कोण देते, डी डब्ल्यू कुठे, ऑप्शन नंबर 1 मध्ये. भेटलं, आपलं उत्तर भेटलं. सिंपल. चला पुढे जाऊयात. आता डायरेक्ट नेक्स्ट पेज वगैरे आपण. ओके, हा नेक्स्ट पेज. आता 11 नंबरचा प्रश्न. आता 11 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा काय दिले, 5, 25, 125. काहीच नाही केलं त्यांनी, प्रत्येकाला 5 ने गुणच चाललेत. बघा तुम्ही जर या ठिकाणी बघितलं, जर 5ला 5ने गुणलं तर 25, 25ला 5ने गुणलं 125. मग आता आपल्याला 125ला 5ने गुणायचे. 5 5 25, 5 हात चालवला 2, 5 आणि 2, 5 दुने 10, 10 2, 12, 1202 हात चालवला 1, 5 1 5, 5 अधिक 5 आणि 1 6, 626 या ठिकाणी येणार आहे. सॉरी 625 या ठिकाणी 625. 625 कुठे, ऑप्शन नंबर 3 मध्ये. झालं, एवढं सिंपल. पुढचा प्रश्न.
2 वाजलेले असताना मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? आता मला एक सांगा, जर तुमची घड्याळ असेल ना, आता एक हे हे इथं 12 ना, 1 2 3 3 झाले, 4 5 6 7 8 9 10 11, हा ही तुमची घड्याळ आहे. हे 12, हे 6, हे 3, हे 9. ओके, आता मला सांगा 2 कसे वाजतील? ज्यावेळेस 2 वाजलेले असतात त्यावेळेस तास काटा म्हणजे हा तुमचा हा छोटा काटा 2 वरती असेल आणि मिनिट काटा हा तुमचा 12 वरती असेल. ओके, आता आपल्याला हा कंस विचारलाय, हा कंस. आता मला एक सांगा, जे आपलं संपूर्ण हे जे आपलं पूर्ण वर्तुळ असतं हे किती अंशाचं असतं? हे तुमचं असतं या ठिकाणी 360 अंशाचं. किती? 360 अंशाचं. झालं, तर आपल्याला आता हा कंस काढायचा आहे. पूर्ण वर्तुळ असतं 360 अंशाचं, तर आपल्या पूर्ण वर्तुळामध्ये किती तास बसताय? 12 तास बसताय. मग काय करायचं? 360 ला 12 ने भागून घ्यायचं. बघा, 360 भागिले 12, जर तुम्ही भाग दिला 12 12 24, 12 त्रिक 36, म्हणजे 1 तास. एका तासामध्ये जो तयार होतो कोन तो 30 अंशाचा तयार होतो. एका तासामध्ये 30 अंशाचा. आता किती? 2 वाजलेत, 2 तासामध्ये 60 अंशाचा. 60 कुठे आहे रे? ऑप्शन नंबर 2. तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा, एका तासामध्ये जो काही हे असतो कोण, तो एका तासाचा 30 अंशाचा असतो. बस असं करा. जर तुम्हाला 5 तासाचं विचारलं, 5 त्रिक 15, 150 अंश. जर तुम्हाला 6 तासाचं विचारलं, 180 अंश. सिंपल, एका तासामध्ये 30 अंश. एवढं लक्षात ठेवायचं फक्त. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. नेक्स्ट टाइम याची पीपीटी बनवून घेईल. पीडीएफ लय जीवावर येते यार. बघा, 13 नंबरचा प्रश्न. 13 नंबरचा प्रश्न काय आहे? श्याम रांगेमधून पुढून 8वा व मागून 13वा आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? पहिलं वाक्य गो, श्याम रांगेतून पुढून 8वा. सपोज आता हे इथून आपली रांग चालू होते, हा इथं हा आहे तुमचा श्याम. ओके, पुढून काय? हा 8वा आहे. पुढून 8वा आहे. जर सपोज अशी रांग बसली, त्या रांगेमध्ये मी 8वा आहे. जर मी 8वा आहे याचा अर्थ माझ्या पुढे किती? 7 विद्यार्थी बसलेत. माझा 8वा क्रमांक कधी येणार? ज्यावेळेस माझ्या पुढे 7 विद्यार्थी बसलेले असतील. हा तुमचा श्याम आहे, हा 8वा आहे, म्हणजे याच्या पुढे या ठिकाणी 7 विद्यार्थी बसलेले आहेत. पहिलं वाक्य झालं. आणि तुमचा श्याम हा 8वा झाला. ओके, त्याच्यानंतर पुढचं, व मागून 13व्या क्रमांकावर आहे. मी मागून 13व्या क्रमांकावर कधी येणार? ज्यावेळेस माझ्या पाठीमागे 12 लोक असतील. मी मागून 13वा कधी येणार? ज्यावेळेस माझ्या पाठीमागे 12 लोक असतील. माझ्या पाठीमागे या ठिकाणी 12 लोक असतील आणि मी हा 13वा. आलं लक्षात? आता हे 8 आणि 13 हे सोडून द्या. 8, हा ओके झालं. मग आता बेरीज करायची. हे तुमचे 7, हे तुमचे 12, 12 आणि 7 19, आणि हा याला आपल्याला घ्यावा लागेल. हा 1 होता ना आणि हा तुमचा +1, म्हणजे या ठिकाणी एकूण 20 लोक आहेत. 12 अधिक 1 13 आणि हे 7, टोटल 20 लोक. तुमच्या या ठिकाणी उत्तर येणार आहे 20. ऑप्शन नंबर 3. आलं लक्षात? एकदम सिंपल. आता पुढचं बघा, गुलाबाला बटाटा म्हटले, बटाटाला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले, आंब्याला गवत म्हटले, तर मानवाने तयार केलेली वस्तू कोणती? आपण इथून सुरुवात करू. गुलाब आपण बनवलं का? नाही बनवलं, नैसर्गिक आहे. बटाटा तो पण आपण बनवला, बटाट्याला गुळ म्हटले. हा, गुळ आपण तयार केलेला आहे. गुळ कारण की तो जो ऊस असतो, ऊसापासून मानवाने तयार केलेला आहे. तो आपोआप तयार होत नसतो, माणूस त्याला तयार करत असतो. ओके, गुळ आपण तयार केलाय. तर या ठिकाणी बघा, गुळाला काय म्हटले? गुळाला यांनी या ठिकाणी आंबा म्हटले. आंबा. गुळाला काय म्हटले? आंबा म्हटले. तर आपलं जे उत्तर मानवाने तयार केलेली वस्तू कोणती? आता बरेचसे लोक या ठिकाणी गुळ घेतील आणि बघा याच्यावर क्लिक करतील, पण गुळ नाहीये. गुळाला जे म्हटलंय ना ते आपलं उत्तर येणार. गुळाला काय म्हटलंय? गुळाला आंबा म्हटलंय, तर आपलं उत्तर ठिकाणी आंबा येणार. ऑप्शन नंबर 1. असंच असतं हे स्पर्धा परीक्षेमध्ये, असंच आहे. अशाच प्रकारचे प्रश्न असतात. झालं, आता पुढचं बघू. आता हा 15 नंबरचा. हा,
एकदम भारी प्रश्न आहे. पाहायला सुरुवातीला अवघड वाटतो. चालू आहे का माझं माईक पण चालू आहे, व्हिडिओ पण या ठिकाणी चालू आहे, काय हरकत नाही. सायंकाळी 6 वाजता अमोल ग्रामपंचायत मध्ये बसला होता. त्याच्या उजव्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती, तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेने होते? तुम्ही या ठिकाणी बघा, सायंकाळचे 6 वाजलेत. हो, पेन घ्यावा लागेल मला इथं. सायंकाळचे 6 वाजलेत. सायंकाळचे 6 वाजल्यावरती काय असतं, जो सूर्य असतो तो पश्चिम दिशेला गेलेला असतो. तुम्ही युजली बघत असाल, सायंकाळी 6 वाजेला सूर्य हा पश्चिमेकडे गेलेला असतो. सूर्य उगतो कुठून? पूर्वेकडून, आणि बुडताना कुठं बुडतो? पश्चिमेला बुडतो. हा, तर मग आता संध्याकाळी जर 6 वाजले आहेत आणि खिडकीतून प्रकाश येतोय, खिडकीतून प्रकाश येतोय म्हणजे याचा अर्थ पश्चिम दिशेकडून प्रकाश होतोय, कारण की संध्याकाळचे 6 वाजलेत. त्या ठिकाणी सूर्य, ते सूर्याची किरणे आत येतात, त्या खिडकीमधून आत येतात. म्हणजे ती खिडकी कोणत्या दिशेला आहे? ती खिडकी आहे पश्चिम दिशेला, तिकडून किरणे येत आहेत. ओके, पश्चिम दिशेला खिडकी झाली तुमची. आता ते काय बोललेत, सायंकाळी 6 वाजता अमोल ग्रामपंचायतीमध्ये त्याच्या उजव्या खिडकीतून प्रकाश येत होता. झालं सिंपल. मी तुम्हाला सांगतो, हे बघा, हा तुमचा सूर्य आहे, ही तुमची खिडकी आहे, ही खिडकीतून प्रकाश किरणे आत येत आहेत. प्रकाश किरणे आत ही तुमची पश्चिम दिशा. सूर्य संध्याकाळी 6 वाजले, तुम्हाला अगोदर दिशा लिहून देतो या ठिकाणी. ही तुमची पश्चिम दिशा झाली. ओके, प्रकाश किरणे आत येत होते, प्रकाश किरणे आत येत होती. सायंकाळी 6 वाजता ग्रामपंचायत बसलो. त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून, आता आपण सीन तयार करू. उजवी बाजू, सपोज आता मी आहे, ही माझी डावी बाजू. आता इकडून प्रकाश किरणे येत आहेत आणि इकडे माझी उजवी बाजू बसली पाहिजे. जर इकडून प्रकाश किरणे येतात, माझी उजवी बाजू, तर उजव्या बाजूतून हे येत होते, तर माझं तोंड कोणत्या दिशेला असेल? सिंपल. जर माझा हात इकडे उजव्या दिशेला, माझा जो इकडचा लेफ्ट वाला आहे तो पूर्व दिशेला आहे, माझ्या बॅक साईडला, आता इकडे जर पश्चिम आहे आणि इकडे पूर्व आहे, तर माझ्या बॅक साईडला काय येणार? उत्तर येणार. म्हणजे माझं तोंड कोणत्या दिशेला येणार? दक्षिण दिशेला येणार. दक्षिण. आता माझं तोंड येणार दक्षिण दिशा. बघा, इकडे पश्चिम, तर मग या ठिकाणी येणार तुमची पूर्व. आता हा तुमचा तो पर्सन आहे, त्याचे पाय, हे त्याचे हात, हा त्याचा उजवा हात आहे आणि हा त्याचा लेफ्ट हात आहे, डावा. सॉरी. ओके, हा त्याचा उजवा हात आहे, हा त्याचा डावा हात आहे, आणि किरणे त्याच्या उजव्या बाजूनेच होती. हे बघा, उजव्या बाजूने त्याची किरणे येत होते, म्हणजे आणि इकडची दिशा तुमची उत्तर असेल आणि मग इकडे तुमची दक्षिण असेल. म्हणजे त्याचं तोंड कोणत्या दिशेला होतं? दक्षिण दिशेला होतं. इकडे ऑप्शन दिलेले असतील बघा, हे बघा, इकडे ऑप्शन दिलेत. हे बघा, दक्षिण, ऑप्शन नंबर 4. पुढचं, नितीनला 4 काका आहेत, तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती? बरेच लोक या ठिकाणी चुकत असतात. त्यांना वाटतं की हा 4 काका आहे, मग ते 3 उत्तर देतात. हा वाला विषय नाहीये. आता महत्वाची गोष्ट, आपण अगोदर या ठिकाणी नितीन घेऊ. नितीनला किती आहे? 4 काका आहे. 4 लिहू आता. 1 2 3 4. हे काय आहेत? हे काका आहेत, काका. त्याला 4 काका आहेत. हा, पण महत्वाची गोष्ट, नितीनला एक बाप पण आहे ना. नितीनला एक बाप पण आहे, म्हणजे हे 4 भाऊ आणि त्यांचा परत हा एक भाऊ, म्हणजे हे टोटल किती झाले? हे एकूण हे या ठिकाणी 5 भाऊ आहेत. जर माझ्या बापाला 4 भाऊ आहेत पण माझा बाप 5वा आहे, तर 5 लोक झाले ते. ओके, तर मी या ठिकाणी काय विचारलं, धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती? धुळ्यात राहणार, सपोज उदाहरणार्थ हा जो 4 नंबर आहे, हा धुळ्यामध्ये राहतो, तर याला भाऊ किती असतील? मोजू. 1 2 3 आणि हा 4था, तर त्याला भाऊ किती असतील? 4 भाऊ असतील. मग आपलं उत्तर येणार पर्याय नंबर 3, 4. त्याला किती? 4 भाऊ असतील. आलं लक्षात? सिंपल आहे. चला, त्याला खोडावा लागेल परत.
तर 17 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय, 21 3 ते 35 काय? अरे भाई सिंपल आहे, काहीच नाही केले, बेरीज केली त्यांनी फक्त. बघा 21 ना, तर 2 अधिक 1, 2 अधिक 1 बरोबर 3, 3 घेतला. आता 35 आहे, सिंपल, 3 अधिक 5 बरोबर 8. 8 कुठे रे? ऑप्शन नंबर 1 मध्ये. काही नाही, फक्त बेरीज केली त्यांनी. पुढचा प्रश्न, शब्द गटात न बसणारे पद निवडा. नाक, कान, डोळे. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं, या ठिकाणी आपल्याला पंचेंद्रिय, आपले पंचेंद्रिय कोणते? हे बघा, नाक, कान, डोळे, त्याच्यानंतर अजून एक येतं, अजून 2 येतात, ते म्हणजे एक जीभ आणि नंतर एक त्वचा. हे आपले 5 इंद्रिय आहेत, 5 ज्ञान इंद्रिय आहेत, ज्याच्याने आपल्याला कळतं. डोळ्यांनी बघता येतं, डोळ्यांनी बघता येतं, कानांनी ऐकू शकतो, नाकाने श्वास घेऊ शकतो, जिभेने चव हे करू शकतो आणि त्वचेने आपल्याला स्पर्श जाणवतो. हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत. तर मी या ठिकाणी नाक, कान, डोळे दिले. आता खाली कोण उरलं? जीभ आणि त्वचा. ते यापैकी काही दिले का? तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जीभ दिलेली आहे. तर मी या ठिकाणी आपल्याला गटात न बसणारा शब्द आहे जीभ, कारण की हा आपला ज्ञानेंद्रिय आहे. हे आपले ज्ञानेंद्रिय नाही आहेत. आलं लक्षात? सिंपल. चला पुढे जाऊयात. आता 19 नंबरचा प्रश्न काय? लय सोपा प्रश्न आहे. 80 बरोबर 20, बॅट बरोबर 40, तर CAT बरोबर काय? त्यांनी काय केलं माहिती का? आता ABCD लिहायला मला वेळ नाहीये. तुम्ही तो माहिती कोणतं ABCD असते. आता A पासून तर M पर्यंत, M च्या खालून N पासून 1 केलेत आणि त्यांना आकडे दिलेत, अंक दिलेत. अंक A ला 1, B ला 2, C ला 3, D ला 4, E ला 5, F ला 6, या प्रकारे अंक दिलेत. तर या ठिकाणी 80 बरोबर 20, जो तुमचा E आहे, अरे पेन घ्यावा लागेल हा, जो तुमचा ए आहे, ए किती नंबरला आहे? 2 नंबरला. जो तुमचा बी आहे तो किती नंबरला आहे? 2 नंबरला. सी आहे, सी तुमचा 3 नंबरला. डी आहे तो तुमच्या 4 नंबरला. असं करता करता जर आपण टी पर्यंत गेलं तर टीचा क्रमांक येतो या ठिकाणी 20. तुम्ही बघू शकता टी 20 नंबरला येतो. तर मी यांनी या ठिकाणी काय केलंय? सिंपल गुणाकार केला. आता 80 दिले हा, अगोदर आपण 80 घेऊ. ए आहे 1 नंबरला, टी आहे 20 नंबरला, दोघांचा गुणाकार 20 1 20, आला आपले 20. आता बॅट घेऊ तर बघा, BAT, बी 2 नंबरला, गुणाकारामध्ये एचा नंबर काय? 1, गुणाकारामध्ये टीचं काय येतं? 20. 2 गुणाकारामध्ये 1, 2च, 2 गुणाकारामध्ये 20 बरोबर, या ठिकाणी आलं 40. आला का 40? आला 40. आता CAT, हा, आता आपण CAT घेऊ. CAT, सी बरोबर किती रे? 3, गुणाकारामध्ये ए बरोबर किती रे? 1, गुणाकारामध्ये टी बरोबर किती रे? 20. 3 गुणाकारात 1, 3, 3 गुणाकारामध्ये 20, 20 त्रिक 60. तर आपल्या या ठिकाणी येणार 60. 60 कुठं दिले रे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. बघून घ्या, ऑप्शन नंबर 3 मध्ये 60 दिलेलं आहे. असं केलं त्यांनी, काही नाही, फक्त त्याचे अक्षर आहेत त्यांना अंक दिलेत आणि गुणाकार केलाय. ह 9 मजुरांना 8 दिवस लागणारे काम 12 मजूर किती दिवसात करतील? सिंपल आहे, डायरेक्ट बघा, 9 मजुरांना 8 दिवस लागणारे काम 12 मजूर किती? बघा, 9 गुणाकारामध्ये 8, 9 मजुरांना 8 दिवस लागतात, भागिले 12 मजुरांना किती दिवस लागतील? बस तिरपा गुणाकार करा. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 3 1 3, 3 त्रिक 9, खाली काय उरलं? 3 गुणाकारात 2, 3 2 6, तर 6 दिवस लागतील. आता आपण ऑप्शन शोधूयात. 6 किती? 6 दिवस. लक्षात ठेवा, 6 दिवस. पुढच्या पेजवर इकडे 6 असेल. बघा या ठिकाणी 6 दिलेलं आहे. दिलं 1 नंबरला 6. चला आता 21 नंबरचा प्रश्न बघू आपण या ठिकाणी.
चौरसाकार मैदानाची एक बाजू 120 मीटर असल्यास 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल? आम्ही अगोदर या ठिकाणी एक चौकोन काढतो. हा, पेन खेळायला नाही येड्या. हा, हे तुमचं एक चौकोन आहे. त्याची एक बाजू ही 120 मीटर आहे. एक बाजू 120 मीटर आहे. तुम्हाला माहितीये चौरस म्हणजे काय माहितीये का? चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात. चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. जर ही 120 मीटर आहे तर ही पण 120 मीटर असेल, ही पण 120 मीटर असेल आणि ही पण 120 मीटर असेल. आपल्याला याच्या किती एकूण 5 फेऱ्या मारायला लावलं. तर अगोदर आपण एक फेरी मारू. एक फेरी म्हणजे काय माहिती का? असं इकून निघालं बरोबर 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 इकून निघालं मी इकून अशी आपली एक फेरी होती. तर एका फेरीमध्ये आपलं किती अंतर पार होतं? हे 120 120 120 120. जर आपण याचा हिशोब केला 12 चूक 48. तर एक फेरी बरोबर 480 मीटर. एक फेरी बरोबर 480 मीटर. तर आपल्याला अशा किती फेऱ्या मारायला लावल्यात? आपल्याला अशा एकूण 5 फेऱ्या मारायला लावल्यात. चला 5 फेऱ्या म्हणजे आपण याला गुणाकारामध्ये 5 केलं. 5 0 5 8 45 0 हातच्याला आला 4 5 चोक 20 20 4 24. तर आपल्याला या ठिकाणी आपलं अंतर कापलं जाईल 2400 मीटर. किती? 2400 मीटर. पण जर तुम्ही या ठिकाणी बघितलं आपल्याला जे पर्याय आहे ते किलोमीटर मध्ये दिलेत. जर तुम्ही 2400 मीटरला जर किलोमीटर मध्ये केलं तर ते तुमचं या ठिकाणी येतं 2.4 किलोमीटर. 2.4 किलोमीटर कुठे आहे रे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. सिंपल आलं लक्षात? एवढं सोपं होतं. आता पुढचा प्रश्न. अजयचा मासिक पगार 2450 रुपये आहे. मासिक खर्च 2100 रुपये असल्यास त्याची वार्षिक बचत किती? म्हणजे त्याला महिन्याचा पगार आहे 2450 रुपये आणि तो त्याच्यामधून खर्च करतो 2100 रुपये. तर मग महिन्याला तो किती वाचवतोय? तर महिन्याची बचत या ठिकाणी होती त्याची 350 रुपये. एका महिन्यामध्ये तो 350 रुपये वाचवतोय. तर त्यांनी विचारलं तो एका वर्षामध्ये किती वाचवेल? म्हणजे आपल्याला 350 ला 12 ने गुणून घ्यावा लागेल. जर तुम्ही गुणाकार केला 12 0 0 12 5 60 60 0 हा चालला 6 12 36 36 36 अधिक कसा 42. तर तो 4200 रुपये वर्षाला वाचवतोय. किती? 4200 रुपये. 4200 रुपये. साल्याला एवढा कमी पगार आहे? याला पोलीस भरती करायला लावा रे. याला ही किती? ही 2450 अजून एक 0 24,050 तरी त्याला नाही जास्त रे. जास्त पगार पडतो. मी तर म्हणतो ट्रेनिंग मध्येच आम्हाला बऱ्यापैकी पगार होतो. ट्रेनिंग मध्ये 28-30 हजार पगार आम्हाला ट्रेनिंग मध्येच होता. तर बाकी भाई आणि आल्यानंतर HRA वगैरे लागतो. HRA वगैरे लागून तर फार चांगला होतो. 35-36 हजार पर्यंत पगार जातो. भारी मस्त भाई नोकरी करत राहा. मेहनत करत राहा. एक शिक्षक पकडा एका सोबत लॉयल राहा. नाही तर आणि हा मला ना एक गोष्ट नाही आवडत तरी काही लोकांची एक मी तुम्हाला सांगतो. जे स्वराज अकॅडमी नाशिक नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर फार कमी लोकांचे फोटो टाकण्यात आले होते. असं नाहीये की आपल्या याचे झाले नाहीत. विषय असा आहे ना बरेचसे झालेत. परंतु विषय असा ना फक्त आपली लाल करून घेणे म्हणजे पोलीस झाल्यानंतर आपली जाहिरात करून घेण्यासाठी कित्येक लोकांनी त्यांचाच फोटो सेम एक मेसेज. सर मी तुमच्या टेलिग्राम चॅनलचा होतो. तुमच्या नोट्सचा टेलिग्राम चॅनलचा मला खूप फायदा झाला. धन्यवाद. हा तुमचा विद्यार्थी मस्त भारी एकदम एक नंबर फोटो पाठवतील. खाली असा मेसेज पाठवतील. प्रत्येक टेलिग्राम चॅनलला घेईल तो टाकल आणि त्यांनी हा जो मेसेज जो मला पाठवलाय त्यांनी हा सेम टू सेम मेसेज 10 ते 12 टेलिग्राम चॅनलवाल्यांना पाठवलाय. तो एकच फोटो 10 ते 12 टेलिग्राम चॅनलवरती दिसत असतो. मग टेलिग्राम चॅनलवाल्यामध्ये भांडण होतात. नाही हा माझा विद्यार्थी. अरे पण इथे विद्यार्थीच म्हणून मी लोकांचे फोटोज टाकले. खड्ड्यात जाऊ दे. कोणाला वाटत असेल माझ्या चॅनलचे नाही झाले पण मग हे आपल्याला जमत नाही. जर तुम्ही खरंच XYZ नावाच्या टेलिग्राम चॅनल कडून झालं तर तुम्ही XYZ वाल्यालाच हे द्या. प्रत्येक ठिकाणी फक्त आपली जाहिरात करून घेऊ नका. लॉयल रशाल एका सोबत लॉयल राहा. फोटो नाही पडला तरी चालेल. मी तुम्हाला सांगतो मी पोलीस झाल्यानंतर मी ज्याच्याकडून शिकलो बस मी त्याला एक मेसेज केला. संपला विषय. आमचे बॅनर नाही फॅनर नाही ते गुलाल बिलाल वरात काही सिंपल नव्हतं.
रात्री 9-10 वाजले होते, रात्री 9-10 वाजले निकाल लागला, रात्र झोपणे आले, खुश, आई बाप खुश, मस्त ओके. दुसऱ्या दिवशी सिम्पल त्याचं टेटस बिटस टाकलं, ड्रीम पूर्ण झालं, झोपलं बिपलं निवांत, काहीच नव्हतं. पण हे हे असा हे बाप बदलायची सवय नाही, म्हणजे राशाल ना त्याच्यामुळे झालं बाई, त्याला झाप प्रत्येकाला बाप म्हणू नका, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. झालं, चला पुढं. अजय झाला का? चला राहुलकडे येऊ. राहुलला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाल्यास त्याला किती टक्के गुण मिळाले? सिंपल आहे ना भाई. आता तुम्ही माहिती आहे, आपण जेव्हा शाळेमध्ये होतो, शाळेमध्ये मॅडम आपल्याला लिहून द्यायची बघा, की 10 पैकी 5 मार्क किंवा 50 पैकी 40 मार्क असं लिहायचे. आपल्याला आता तसंच लिहायचंय. त्याला किती? 150 पैकी 108 गुण मिळाले. पण आपल्याला ते टक्केवारीमध्ये विचारलं. कोणतीही गोष्ट जर आपल्याला टक्केवारीमध्ये विचारलेली असली, तिला आपल्याला फक्त आणि फक्त 100ने गुणायचं असतं. अरे मी 1800 केलं रे. शंभरने गुणायचं असतं, बस सोडवायचं. कसं सोडवशाल? 0 गेला, 0 गेला, 5 त्रिक 15, 5 दुने 10, 3 याला बघा, 3 एक 3, 3 त्रिक 9, खाली उरला 1, एकावर घेतला 8, म्हणजे 18 तयार झालं. 3 सख 18, खाली काय उरलं? 36 गुणाकारामध्ये 2. जर तुम्ही 36 गुणाकारामध्ये 2 केलं तर तुमचं येतं या ठिकाणी 72. आपलं उत्तर आलं 72%. 72% कुठं आहे रे? ऑप्शन नंबर 1 मध्ये. झालं. ओके. पुढचा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे? बघा, लीप वर्ष ओळखायचं असेल ना तर त्याला 4ने पूर्णपणे भाग गेला पाहिजे. जर समजून घ्या, एक एक दशक स्थानी दोघं ठिकाणी 0-0 असतील तर त्या वेळेस काय करायचं? जे स्टार्टिंगचे 2 अंक असतील ना, स्टार्टिंगच्या 2 अंकांना 4ने भाग गेला पाहिजे. मला एक सांगा, या ठिकाणी 13ला भाग जातो नाही जात, 14ला भाग जातो नाही जात, 15ला भाग जातो नाही जात, तर या ठिकाणी जो 16 आहे 16ला भाग जातो. तुम्ही जर या ठिकाणी म्हटलं ना, जर पूर्ण संख्येला म्हटलं, पूर्ण संख्येला भाग जातोय 4ने, यालाही जातो यालाही जातोय, पण आपल्याला पूर्ण संख्येला द्यायचं. ज्यावेळेस इकडं स्टार्टिंग मध्ये दोघं ठिकाणी 0-0 असतील ना, तर त्यावेळेस तुम्हाला फक्त जे स्टार्टिंगचे 2 अंक आहेत ना, फक्त या स्टार्टिंगच्या 2 अंकांना 4ने भाग केला पाहिजे. तर याला जात नाही, याला जात नाही, याला जात नाही, याला भाग जातो. मग आपलं योग्य उत्तर आहे 1600. तर लीप वर्ष आपलं कोणतं असेल या ठिकाणी? 1600. ओके, आता पुढचा. ACEFJO. इथे बी आपल्याला ABCD लिहावं लागणार आहे. लिहून घेऊ का? चला लिहून घेतो. ABCDEFGHIJK, भेंडी, LMNOPQRSTUVWXYZ. ए नंतर सी घेतलाय, 1चा गॅप देऊन. सी नंतर एफ घेतलाय, 2चा गॅप घेऊन. एफ नंतर जे घेतलाय, 1 2 3चा गॅप घेऊन. हा, जे घेतलाय. जे नंतर ओ घेतलाय, जे नंतर डायरेक्ट या ठिकाणी असा ओ घेतलाय. कितीचा गॅप दिलाय? 1 2 3 4. इथं 4चा गॅप दिलाय. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी 1चा गॅप, इथं 2चा गॅप, इथं 3चा गॅप. गॅप म्हणजे डायरेक्ट 3 अक्षर सोडून दिले, या ठिकाणी डायरेक्ट 4 अक्षर सोडून दिले. तर मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? एकूण 5 अक्षर सोडायला लागतील. 5. ओ नंतर 1 2 3 4 5, आणि हा तुमचा इकडे आला. मग ओ नंतर या ठिकाणी राहणारा तुमचा यू. यू यू यू, आपलं उत्तर आलं यू. आलं लक्षात? असं असं गॅप दिलंय. इकडे यू असेल बघा, हा बघा 2 नंबरला या ठिकाणी यू दिलेला आहे. पर्याय नंबर 2 आपलं यू उत्तर आहे.
आता 26 नंबरचा प्रश्न काय आहे? चारचा चारचा घन 8च्या वर्गाच्या किती पट आहे? सगळ्यात अगोदर आपण आपला चारचा घन किती आहे रे? चारचा घन या ठिकाणी आहे चारचा घन आहे 64. हा, चारचा घन 8च्या वर्गाच्या, आता 8चा वर्ग किती आहे रे? 8चा वर्ग 64. किती पट आहे? सिंपल, दोघं सारखे, म्हणजे एक पट झाले. एक पट कुठे? ऑप्शन नंबर. सिंपल. बघा, दोन विषम संख्यांचा गुणाकार 35 आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती? दोन विषम संख्यांचा गुणाकार 35 आहे. आता दोन विषम संख्या 35 म्हणजे तशा दोन विषम संख्या, आता जसं की 7 5 5 7 काही घ्या, 7 गुणाकारामध्ये 5 35च येतं आणि 5 गुणाकारामध्ये 7 जरी केलं तर 35. आणि ह्या दोघांच्या दोघं विषम संख्या आहेत. मग आपल्याला काय विचारले? दोन विषम संख्यांचा गुणाकार 35 आहे. बघा, हा आलेला आहे 35 आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती? 7. ही बघा, मोठी संख्या तुमची 7 आहे. ऑप्शन नंबर 1 तुमचं या ठिकाणी उत्तर आहे. गणित खूप सोपी गोष्ट आहे. गणित बुद्धिमत्ता माझे आवडते विषय आहेत. पण महत्वाची गोष्ट, पोलीस होऊन या ठिकाणी मला 3-4 वर्ष होत आले, मी गणित हातात घेतलं नाही, मराठी व्याकरण हातात घेतलं नाही, तर ते विसरत चाललोय. फक्त आता करतो, पॉलिश करतो आणि लवकरच तुमच्यासाठी गणित बुद्धिमत्तेचा क्लास चालू करू आपण. टेन्शन घ्यायचं नाही मेरी बाबडीच. दोन प्रश्न आले पाहिजे. अरे ये चल 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 चल. हा, आले दोन प्रश्न. 28 नंबरचा प्रश्न काय? 28 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी 4 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? सिंपल. चाराची कसोटी काय आहे? चाराची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येच्या एकक आणि दशक, एक नंबरची 2 नंबर म्हणजे एकक आणि दशक या दोन संख्यांची मिळून जो काही अंक तयार होत असेल, आता म्हणजे एकक आणि दशक बघा, हे हे 2 अंक, अरे पेन घ्यावा लागेल. बघा, हे 2 अंक, हे 2 अंक, हे 2 अंक, हे 2 अंक. हायलायटर आहे का रेट? असू शकतं. हे हायलायटरच आहे ना? सोड, खड्ड्यात जाऊ दे, मला माझं पेन घेऊ दे. हा, हे जे स्टार्टिंगचे 2-2 अंक आहेत ना, यांचे मिळून आता जी संख्या तयार होतात, त्या ठिकाणी 12 तयार झाली, या ठिकाणी 10, या ठिकाणी 11, या ठिकाणी 2. तर जर या स्टार्टिंगच्या 2 संख्यांना जर भाग गेला तर पूर्ण संख्येला भाग जातो. आता मग 2ला भाग जातो का? नाही जात. 11ला जातो का? नाही जात. 10ला जातो का? नाही जात. पण 12ला भाग जातो. 4 त्रिक 12 म्हणजे याचा अर्थ ही संपूर्ण 712 जी काही संख्या दिलेली आहे, त्या संपूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. ही 4ची कसोटी. आता खालील लगेच परत कसोटी विचारली, कोणती? 3ने. खालीलपैकी 3ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर तुम्हाला त्यासाठी 3ची कसोटी माहिती असली पाहिजे. तर 3ची कसोटी असं आहे, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करून जी काही संख्या येईल तिला 3ने भाग गेला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ कसं माहिती आहे का? या ठिकाणी मग काय दिले? 2553. मग या ठिकाणी प्रत्येकाला वेगवेगळं करायचं, त्यांची बेरीज करायची. 2 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 आणि यांची सर्वांची करायची तुम्हाला बेरीज. 2 आणि 5 7, 7 आणि 4 11, 11 आणि 3 11 आणि 3 रे बरोबर 14. 14ला आता यांची बेरीज किती आली? 14. तर मग ही जी बेरीज येईल ना, या बेरीजला 3ने भाग गेला पाहिजे. तर 14ला भाग जातो का? नाही जात. म्हणजे ही तुमची 3ने भाग जाणारी संख्या नाहीये. आता पुढचं 45 74. सो 4 अधिक 5 अधिक 7 अधिक 4. आता यांची बेरीज करूया आपण. 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 4 20. तर 20ला भाग जातो का? नाही जात. ओके, म्हणजे ही पण 3. आता पुढचं 7 अधिक 6 अधिक 4 अधिक 1. हा, 7 अधिक 6 13, 13 आणि 4 17, 17 आणि 1 18. तर या ठिकाणी 18. मग आता 18ला भाग जातो का? हो. तर 3ने 18ला भाग जातो. म्हणजे याचा अर्थ 7741. 7741 ही जी काय संख्या आहे, या संपूर्ण संख्येला 3ने निशेष भाग जातो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमच्या या ठिकाणी भावड्यांनो कसोट्या सुद्धा पाठ असणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवता, तर पेपर सोडत असताना तुम्हाला त्या ठिकाणी फक्त 1.5 तास दिलेला असतो. 1.5 तासामध्ये संपूर्ण पेपर सोडवायचा असतो. तर अशा वेळेस तुम्हाला कसोट्या पाठ असलं पाहिजे. जास्तीत जास्त 10 पर्यंत पाठ करा. मी पाणी पिऊन घेऊ का? लय जास्त हे झालं बाई, मला पाणी पिऊ दे.
आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय म्हणून मला वेळ लागतोय, नाही तर मी ही जवळपास 40-50 मिनिटांमध्ये आवरून टाकेली प्रश्नपत्रिका मी. पुढे चल रे. तीस नंबरचा प्रश्न आता हा काय आहे? 64 या संख्येच्या वर्गमूळामध्ये त्याच संख्येचे घनमूळ मिळवल्यास येणारी संख्या कोणती? 64 या संख्येचं वर्गमूळ, 64चं वर्गमूळ काय तुमचं 8 आहे. त्याच संख्येच्या म्हणजे 64चं घनमूळ, 64चं वर्गमूळ आहे 4 आणि त्याचं घनमूळ आहे वर्गमूळ आहे 8 आणि घनमूळ आहे 4 मिळवल्यास येणारी संख्या कोणती? 8 अधिक 4 बरोबर 12. सिंपल. 12 कुठं दिले या ठिकाणी? ऑप्शन नंबर एक नंबरला या ठिकाणी तुमचं 12 दिलेलं आहे. हे बघा, बघू शकता हे 12. आता 31 नंबरचा प्रश्न. पुस्तकांची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास त्या पुस्तकाला पाने किती? एक पुस्तक होतं, त्या पुस्तकाचे 3 भाग केले, त्या 3 भागांमधून एक भाग वाचला गेला. एक पुस्तक होतं, त्याचे 3 तुकडे केले, 3 तुकड्यांमधून एक तुकडं वाचलं गेलं, तर खाली किती तुकडे उरले? 2 तुकडे उरले. तर मी या ठिकाणी काय म्हणतायत, झाल्यानंतर खाली 100 पाने शिल्लक राहतात. मग आपल्या या ठिकाणी काय झालं, 3 तुकडे होते ना, तर 3 तुकड्यांमधून आपल्याकडे खाली 2 तुकडे उरले आणि हे तुमचे तुकडे. आणि पाने किती उरले रे? किंवा हेच बोलले या ठिकाणी 100 पानं उरले. तर मग 2 तुकडे बरोबर 100 पाने, तर मग 3 तुकडे बरोबर किती येतील रे? सिंपल. बघा, 2 तुकडे बरोबर 100 पाने म्हणजे मग 1 तुकडा बरोबर किती येईल? तर 1 तुकडा बरोबर 50 येईल ना रे. तर मग 3 तुकडे बरोबर किती येतील? 150. त्या पुस्तकाला पाने किती? 150. सिंपल. इट इज व्हेरी सिंपल मेरी बबडीज. लय सोपं आहे. माझ्याकडे पान नाही, मी फाडून दाखवलं असते. समोर ठेवली ती प्रश्नपत्रिका ती नाही फाडू शकत. झालं. पुढचं. यम ही एक विषम संख्या असून त्याच्या पुढील समसंख्या कोणती? मी तुम्हाला सांगतो. आता उदाहरणार्थ 3 आहे. 3 काय तुमची? आता काय बोलले, यम ही एक विषम संख्या आहे. आपण कोणती एक रॅन्डम विषम संख्या पकडून घेऊ. उदाहरणार्थ 3. उदाहरणार्थ काय? 3. 3च्या पुढची समसंख्या कोणती असेल? 4. तसंच यम ही एक विषम संख्या आहे, त्याच्या पुढील समसंख्या कोणती? तर मग m+1. m+1 कुठे आहे? ऑप्शन नंबर 3. सिंपल. आता हा ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल, 7 सुतार 7 दिवसात 7 टेबल बनवतात, तर एक सुतार एका दिवसात किती टेबल बनवतील? बरेच लोक या ठिकाणी त्यांना वाटेल की ऑप्शन नंबर 1 करतील झालं चुकतील. याचं उत्तर नेहमी तुमचं हेच असतं. हे 7 हा विषय असतो. हे कसं असतं माहितीये का? 7 सुतार 7 दिवसात 7 टेबल बनवतात, तर एक सुतार 1 दिवसामध्ये किती टेबल बनवतील? त्या ठिकाणी यांचा तिरपा गुणाकार होतो. तिरपा गुणाकार कसा होतो? तर बघा, एक गुणाकारामध्ये हा इकडा असा तिरपा, हा गुणाकारामध्ये 7, तर या ठिकाणी 7 गुणाकारामध्ये 7. या ठिकाणी असं तुमचं संपतं. हे 7 कॅन्सल होतात. 1 गुणाकारामध्ये 1 होतं, खाली तुमचा 7 होतात, तर तुमच्या या ठिकाणी उत्तर येतं 7. आलं का? आता या ठिकाणी बघा काय दिलंय, याला थोडंसं वरती करावं लागेल, त्यासाठी हे पुसावं लागेल. हा, 15 वर्षापूर्वी सतीशचे वय 35 वर्ष होते, तर आणखी किती वर्षांनी तो 60 वर्षाचा होईल? प्रश्न आपण पुन्हा वाचूया. 15 वर्षापूर्वी सतीशचे वय 35 वर्ष होते. 15 वर्षापूर्वी जर 35 वर्ष होते, तर आज त्याचं वय किती असेल? 15 वर्षापूर्वी 35 होते, तर आज त्याचं वय किती असेल? मग 35 अधिक 15. बघा, तुम्हाला लिहून समजेल. बघा,
15 वर्षापूर्वी त्याचं वय होतं 35 वर्ष. काय 15 वर्षापूर्वी मग जर आपल्याला आजचं वय काढावं लागेल तर आपल्याला 15 प्लस करावे लागतील, मग आजचं वय निघेल. तर मग त्याचं आजचं वय किती आहे 50 वर्ष. मग ते काय बोलले अजून किती वर्षांना तो 60 वर्षाचा होईल. आता आज आहे 50चा, मग त्याला जर 60चा व्हायचं लागेल तर त्याला अजून 10 वर्ष लागतील. मग 10 कुठं आहे, ऑप्शन नंबर 4. सिंपल, एवढं सोपं आहे. आता बघा हा 35 नंबरचा प्रश्न, हा बोर्ड मागचा प्रश्न आहे. वेळ किती झाला बरं, व्हिडिओ लय मोठा व्हायचा यार, 50 मिनिटं तर येतच झाले राव. पोरं बघतील मी का नाही. खूप सारे प्रश्न आहेत डोक्यात की दरवेळेस हे पॉसिबल होईल का, दर रविवारी प्रश्नपत्रिका घेतली जाईल का, दर रविवारी त्या प्रश्नपत्रिकाचं स्पष्टीकरणाचा व्हिडिओ देऊ शकेन का, भविष्यामध्ये काय होईल. खूप खूप सारे प्रश्न आहे. आता संपूर्ण प्रश्नपत्रिका बघणं, त्याचं रिव्हिजन करणं, त्याचं एक्सप्लेन करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. बस एवढं एकच सांगेल यार, मी तुम्हाला खरं सांगतो नाही करत आहे जे मी आता तुमच्यासाठी करतो ना, ही गोष्ट नाही करत आहे, महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही करत आहे. आणि ही गोष्ट मला करायची आहे. यासाठी तुमची साथ असणे फार महत्वाची आहे. ती साथ तुम्ही कोणत्या स्वरूपात देशाल मला नाही माहिती. व्हिडिओला लाईक बिक करून नाही काय होत, आय डोंट नो तुम्ही कशी परतफेड करशाल. बस करतो तुमच्यासाठी, चालू आहे. आता हा बोर्ड मागचा प्रश्न आहे. आता हे तुमचं भागाकाराचं चिन्ह आहे, लक्षात ठेवा. आता बोडो मास मध्ये अगोदर ती रेष अगोदर आता या ठिकाणी तुम्हाला अगोदर भागाकार करून घ्यायचा. हा भागाकार करायचा आहे तर 10 भागिले 5 केलं तुमचं काय तर 2. तर मग 2 मागे खाली काय उरलं 2 गुणाकार 4 वजा 10 अधिक 15. आता या ठिकाणी अगोदर काय करणार, गुणाकार घ्यायचा असतो. 4 दुने 8, 8 हे तुमचं वजा 10 अधिक 15. आता हे उरलं. आता इथे काय करशो, अगोदर तुम्ही या ठिकाणी बेरीज सोडवशाल. बेरीज कोणाची, वजा 10 अधिक 15. दोघं ठिकाणी काय चिन्ह अपोजिट आहेत. ज्या ठिकाणी चिन्ह अपोजिट असतात त्यावेळेस आपल्याला त्यांची वजाबाकी करावी लागते. 10 मधून 15 जात नाही, 15 मधून 10 काढा, खाली किती उरले 5. परंतु 5 काय असेल, 5 तुमचे अधिक असतील, 5 काय असतील अधिक असतील. असंही करू शकता किंवा तुम्ही आपण अगोदर हे सोडू शकतो. 8 वजा 10 या ठिकाणी कोणतं चिन्ह नाही, म्हणजे या ठिकाणी प्लसचं चिन्ह आहे. तर आता चिन्ह अपोजिट आहेत म्हणजे वजाबाकी. तर 10 मधून 2 गेले, 10 मधून 2 गेल्यावर काय उरतं, 10 मधून 8 गेले, 10 मधून 8 गेल्यावर खाली काय होतं 2 होतात. 2ला चिन्ह कोणतं असेल, मोठ्या संख्येचं, मोठी संख्या काय आहे 10, 10चं चिन्ह काय मायनस, त्या ठिकाणी -2 खाली काय उरला अधिक 15. माझं काय चुकतंय का रे, अपोजिट तो 13 उत्तर येणार ना, असं 13 येतंय. पण या ठिकाणी हे सपोज मी असं न करता जर आपण अगोदर हे सोडवलं, नाही बरोबर होतं माझं उत्तर 13, उत्तर 13 येणार आहे. पण आपण असं सोडून बघू. जर आपण असं सोडवलं, चिन्ह अपोजिट वजा केले 5, तर उत्तर येणार तुमचं अधिक 5. थांब यार, हा 5 बरोबर, हा अधिक 5 8. आणि जर आपण हे एवढं सोडवलं तर याचं हे अधिक 5 बरोबर 13. 13 उत्तर बरोबर होतं माझं वाला आलेलं. ओके चला पुढे. हे संपतं का नाही रे यार, किती मोठं आहे. हा हे बघा 13 दिलेले. हा जर स्वाती एका तासाला 20 पाने लिहिते तर त्याला 45 पाने लिहायला किती वेळ लागेल. एका तासाला 20 पाने लिहिते, आपण तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट करून घेऊ. एका तासामध्ये किती मिनिटं असतात, 60 मिनिटं. म्हणजेच याचाच अर्थ ती 60 मिनिटामध्ये 20 पाने लिहिते. या ठिकाणी पाने हा 60 मिनिटामध्ये ते 20 पाने लिहिते, तर तिला 45 पाने लिहायला किती वेळ लागेल. सिंपल करा तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार जर केला 60 गुणाकारामध्ये 45 भागाकारामध्ये 20, 20 एक 20, 20 त्रिक 60 आणि 3 गुणाकारामध्ये 45 केले, तुमचं या ठिकाणी येतं 135. पण 135 काय आहेत, मिनिट आहेत, मिनिट. तर याला आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल. जर तुम्ही तासामध्ये कन्वर्ट केलं, मला एक सांगा एका तासामध्ये किती मिनिटं असतात, एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. मग 2 तासामध्ये किती होतील, 120 मिनिटं होतील. तर आपण 135च्या आसपास पोहोचलोय, आपण त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. तर 120 मिनिटं आपण काढून घेतले म्हणजे आपले झाले 2 तास. तर 135 मधून 120 गेले, खाली किती उरले 15 मिनिटं. तर मग या ठिकाणी 2 तास आणि 15 मिनिटं. ओके,
तर तिला 2 तास 15 मिनिटं ऑप्शन नंबर आला. हा आता हे दिले काहीतरी हा शब्द दिलाय, मला एवढं इंग्लिश जमत नाही. हा शब्द दिले, या शब्दातील अक्षर वापरून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येत नाही. म्हणजे याच्यामधील जे CONS2 जे काही दिलेत यांना वापरून अक्षर तयार करायचे आहेत. तर मग खालीलपैकी कोणता अक्षर तयार करता येत नाही. म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही या ठिकाणी बघितला, हा शब्द सक्षम काहीतरी असला. आता याच्यामध्ये यस, हा जो यस यस दिलाय का, हो दिलाय. यू पण दिलाय, यू यू हा यू दिलाय, सी पण दिलाय, टी हा बघा टी पण दिलाय, आय पण दिलाय, ओ पण दिलाय, एन पण दिलाय. आता 2 नंबरचा शब्द बघा, 2 नंबरच्या याच्यामधला सी दिलाय, आय दिलाय, ओ ओ दिलाय, एन दिलाय, एस दिलाय. पण 3 नंबरच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सी सी दिलाय, पण या ठिकाणी हा जो ए आहे ए, या ठिकाणी कुठेच ए नाही. बघा ए दिसतोय का, ए कुठेच नाही. म्हणजे याचा अर्थ हा शब्द बनू शकत नाही. म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे. असं करायचं होतं. आता काय, गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्वत, गिरी, शिखर, आद्री. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं, पर्वत, गिरी आणि आद्री हे जे आहेत ना, हे पर्वताचे डोंगरांचे प्रकार आहेत. पण हे जे शिखर आहे, शिखर शिखर कशाला म्हणतात माहिती का. आता हे जे तुमचं डोंगर असतं ना, ह्या डोंगराचं ह्या टोकाला शिखर म्हणतात. आणि बाकी मग याला समानार्थी शब्द तुमचे तेच पर्वत, डोंगर, आद्री हे त्याला ते नाव आहेत. पण हे जे टोक असतं, टोकाला शिखर म्हणतात. मग आपला गटात न बसणारा शब्द हा आहे शिखर. मग आपला वेगळा शब्द झाला या ठिकाणी शिखर. आलं लक्षात. तर मग या ठिकाणी मराठी व्याकरणाचा सुद्धा तुमचा चांगला, आता हा त्यांनी बुद्धिमत्तेमध्ये विचारला आहे प्रश्न आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला तुमचं मराठी व्याकरण सुद्धा चांगलं असू देणं महत्वाचं. ज्यावेळेस तुमचं मराठी व्याकरण चांगलं असेल त्यावेळेस तुम्ही बुद्धिमत्तेमधले हे प्रश्न सोडवू शकतात. बघा 39 नंबरचा प्रश्न, 3 मीटर बरोबर किती किलोमीटर. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. आपल्याला काय विचारलं, 3 मीटर बरोबर किती किलोमीटर विचारलंय ना, तर मग आपल्याला काय करावं लागेल, 1000ने भाग द्यावा लागेल. जर तुम्ही 1000ने भाग दिलं तर तुमचं उत्तर तर 3. आता इथे किती 3 शून्य आहेत ना, तर मग पॉइंट नंतर 3 घरं आली पाहिजेत. 1 2 आणि हा तुमचा 3. तर 0.003 0.003 ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर आहे. त्याचं पुढे गेलं, राघवने 2500 रुपयाची सायकल 2000 रुपयाला विकली, तर शेकडा तोटा किती. सिंपल. मला एक सांगा, सायकलची किंमत काय होती रे, 2500 रुपये. ती त्याने कितीला विकली, 2000ला विकली. म्हणजे इथे आपल्याला किती रुपये तोटा झाला, 500 रुपये. हा आपला तोटा. आपल्याला शेकड्यावर विचारली म्हणून गुणाकारामध्ये 100. बस सोडा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 25 1 25, 25 2 50, हा उरलेला शून्य 20. 20%. 20 कुठे, ऑप्शन नंबर 1 मध्ये. चला पुढे. हा बघा, खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातून वाहत नाही. तापी धुळ्यामधून वाहते, पांजरी धुळ्यामधून वाहते, अरुणावती धुळ्यातून वाहते, पण गिरणा ही धुळ्यातून वाहत नाही. ही आमच्या नाशिक जिल्ह्यातून, मी ज्या ठिकाणी राहतो आमच्या मालेगाव तालुक्यातून, तर तशी जाऊन ते डायरेक्ट जळगावला मिळते, धुळ्याकडे जात नाही. म्हणून गिरणा हे आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी या ठिकाणी मिरची प्रसिद्ध आहे. तर जर तुम्ही धुळ्याचे असाल तर धुळेवाल्यांना माहिती आहे, दोंडाईचा, हा बरोबर, दोंडाईचा या ठिकाणी मिरची प्रसिद्ध आहे. त्यानंतर खालीलपैकी संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी काय इनपुट डिव्हाइस नाही. इनपुट जर तुम्ही या ठिकाणी बघितलं, कीबोर्ड इनपुट आहे, माऊस इनपुट आहे, स्कॅनर इनपुट आहे, पण प्रिंटर आउटपुट आहे. प्रिंटर आपल्याला आउटपुट देत असतं, प्रिंटर मधून प्रिंट बाहेर येत असते. पण जर कीबोर्ड म्हटलं तर आम्ही त्याला संज्ञा देत असतो. कीबोर्ड सांगतो काम कर, त्यानंतर माऊसला सांगतो काम कर, स्कॅनर स्कॅन करून ते कॅम्प्युटरमध्ये घुसत असतं, परंतु प्रिंटर आपल्याला देत असतं. तर मग काय बोलले, इनपुट डिव्हाइस नाही. हे तिघं इनपुट आहेत, पण आपला भाऊ नाही. मग आपलं वेगळं, आपलं उत्तर काय येणार आहे, प्रिंटर. आता बघा पुढं, हो
84 नंबरचा, ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही. तर मी तुम्हाला सांगतो, आरटीजीएस म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. एनईएफटीचा फुल फॉर्म मला माहित होता पण आता नाही आठवते. हे बँकेचे संबंधित, हे बँकेचे संबंधित, हे बँकेचे संबंधित आहे. पण ट्रिप ट्रिप म्हणजे आपण नाही काय फिरतो बिरतो, ट्रिपला चाललो, तर हा आपला वेगळा शब्द आहे. तर मग आपलं योग्य उत्तर हे आहे. बँकिंग प्रणालीशी संबंधित कोणता नाहीये, तर ट्रिप हा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाहीये. वाफेवर चालणाऱ्या इंधनाचा शोध कोणी लावला होता, तर जेम्स व्हॅट यांनी वाफेवर चालणाऱ्या इंधनाचा शोध लावला होता. तर हा झाला आपलं जीके. जर तुम्हाला जीके परफेक्ट करायचं असेल मी तुम्हाला अजून एकदा सांगेल, जे आपलं 12,000 प्लस वन लाईनरची जी पीडीएफ आहे, आता सेल चालू, सेलमध्ये फक्त 149 रुपयाला मिळते, तर ती घेऊन टाका. हा आता ओके. 46 नंबरचा प्रश्न. मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? तुम्हाला माहिती आहे मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. त्याच्यानंतर भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यामध्ये आहे? ते जे हैदराबाद आहे, आणि हैदराबाद कोणत्या राज्यात आहे? तेलंगणामध्ये. ओके. त्याच्यानंतर अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, छत्रपती संभाजीनगर. अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? तुम्हाला माहिती आहे मराठी भाषेमध्ये एकूण 14 स्वर आहेत. ओके, पुढे जाऊयात. अरे येड्या. खालीलपैकी कोणता किल्ला धुळे जिल्ह्यात नाही? तर बघा, पेन घेतला का? लळिंग आहे, भामेर आहे, सोनगीर आहे. पण हा गाळणा नाहीये, कारण की गाळणा हा पुन्हा आमच्या नाशिक जिल्ह्यामध्येच येतो, आमच्या मालेगाव तालुक्यात येतो. त्यानंतर टिंब या अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवित्री आहे. तुम्हाला माहिती आहे अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवित्री आपल्या बहिणाबाई चौधरी. पर्याय क्रमांक 3. त्यातून डेसिबल या एककाने काय मोजतात? तर डेसिबल या एककाने ध्वनीची तीव्रता मोजतात. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते बुलढाणामध्ये. याच्या खाली पण खाली बघा, बाकीचे तू म्हणसाल की बाकीचे ऑप्शन दिले तर बुलढाणा. त्यांना जनगण मन कोण लिहिलं होतं? तर जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं होतं. झालं, पुढे जाऊया. आता तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कोणता रोग होतो? तुम्हाला माहिती आहे कर्करोग होतो. डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्वाचं आहे, तो माहिती. डोळ्याच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए महत्वाचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना हा शिरपूर या ठिकाणी आहे. तर पुढे जाऊयात. एकोणसाठ नंबरचा प्रश्न. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर भारत हे साम्राज्यवादी या प्रकारचे राष्ट्र नाही. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर चिखलदरा नाहीये. चिखलदरा, अमरावती, महाबळेश्वर, सातारा हे पण नाहीये. पुढे जाऊयात. हा, तर तोरणमाळ आपलं खानदेश मधलं आहे, हे आहे. आणि तोरणमाळ कुठं आहे? तोरणमाळ आपलं नंदुरबारला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील हे आहे. ओके, हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील या तालुक्याचा शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. तर शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठं आहे? तर हा आपल्या साक्रीमध्ये आहे, धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये. त्याच्यानंतर निश्चल या संधीचा विग्रह करा. तर या संधीचा विग्रह तुमचा नि अधिक चल असा होतो. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. चल रे हा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. आपल्याला याच्यातला प्रयोग ओळखायला लावला. ज्या वाक्याच्या शेवटी वा वी वे असं ना, तो तुमचा भावे प्रयोगच असणार, लक्षात ठेवायचा. तुमच्या ठिकाणी आहे तो भावे प्रयोग. त्याच्यानंतर चतुर्भुज होणे म्हणजे लग्न होणे. हे पाठ करायचा विषय हा. पुढे जाऊयात. जलदचा अचूक समानार्थी पर्याय निवडा. तर जलदचा अचूक समानार्थी पर्याय होतो, नाही इथं नाहीये, ऑप्शन नाहीये.
कटून हे पुढच्या ह्याच्यात गेलं असेल. चल पुढं. हा तर हे बघा, हे इथं आले. कुठे हा मेघ वेगा. आता शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद. या ठिकाणी योग्य आशीर्वाद शब्द तुमचा हा वाला आहे. त्याचा विरुद्धार्थ शब्द ओळखा. इष्ट, अनिष्ट. आता या ठिकाणी आपल्याला शब्दयोगी अव्यय ओळखा. शाळेच्या पुढे शब्दयोगी अव्यय म्हणजे काय माहिती का, दोन शब्द एकमेकांना जुळणे आणि त्याच्यावरून ते स्थान वगैरे दाखवलं जातं. आता शाळा आणि पुढे, शाळे पुढे, तर या ठिकाणी आपलं काय येणार, पुढे पुढे. हा आपला शब्दयोगी. नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखा. नागपुरी हा नाम साधित शब्द आहे. नाम साधित. चला पुढे जाऊयात. तर आपल्याला या ठिकाणी काळ ओळखायला लावलाय. तर आई मुलांना जेवायला वाढत होती. आई काय करत होती, मुलांना जेवायला वाढत होती. वाढलं गेलं होतं का, नाही, तर ते बाकी होतं, म्हणजे ते अपूर्ण होतं. तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे अपूर्ण भूतकाळ. उत्तर काय आहे, अपूर्ण भूतकाळ. आता पुढे जाऊयात. 44 स्लाइड. ओके. आम्ही देशाचे शूर शिपाई या वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण ओळखायला लावलं. या वाक्यातील विशेषण आहे तुमचं शूर. शूर. शूर कुठे, एक नंबरला. विभक्ती ओळखा. विद्यार्थ्यांना, ही तुमची झाली चतुर्थी. त्याच्यानंतर लिंग ओळखा. काय देवालय. आता तो देवालय किंवा ती देवालय नाहीयेत. देवालय आपण कसं म्हणतो, ते देवालय म्हणजे नपुंसक लिंग. पर्याय क्रमांक 3. प्रयोग ओळखा. सुरेशने आंबा खाल्ला. सुरेशने आंबा खाल्ला 74 नंबरचा. याचं बघावं लागेल, माझा मराठी व्याकरणाचा अभ्यास नाहीये. तर हे तुमचं कर्मणी प्रयोग येतं. कुठे गेलं, कर्मणी. त्यानंतर अनेक वचन लिहा. उंदीर. उंदीरचं अनेक वचन उंदीरच होतं. बघून घेतो एकदा. बरोबर आहे, उंदीरचं अनेक वचन उंदीरच होतं. या ठिकाणी दिले बघा. हे बघा, उंदीर. उंदीरचं अनेक वचन उंदीर. ओके. क्रियापदाचा प्रकार ओळखा. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. म्हणजे याचा अर्थ मुलांनो रांगेत उभे राहा म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतोय. सांगतोय म्हणजे त्यांना आज्ञा करतोय. ए उभे राहा रे. म्हणजे या ठिकाणी झाला तुमचा आज्ञार्थ. त्यानंतर संधीचा विग्रह करा. सहोदर. सह अधिक उदर. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर समास ओळखा. घरोघरी. घरोघरी हा कोणता समास आहे, हा तुमचा अव्ययभाव समास आहे. तर मराठी व्याकरणाचं एक्सप्लेन करायला गेलो लय वेळ होऊन जाईल, कारण की हा व्हिडिओ ऑलरेडी आता किती मिनिटात झाला माहितीये का, 1 तासाचा व्हिडिओ ऑलरेडी झालाय. आता शिवाय आईशी प्रश्न फक्त पुढे घ्यायचंय ना. हा लिंग बदला. विद्वान. विद्वानचं काय येणार आहे, विद्वानचं येणार आहे तुमचं विदुषी. विद्वान विदुषी. मन पूर्ण करा. इकडे आहार, तिकडे विहीर. विहीर कुठे पुढे दिला असेल पुढच्या पेजवर. हे बघा, इकडं आहार, तिकडं विहीर. सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक शहरी लोकसंख्या महानश राष्ट्र आपले महाराष्ट्र. कुठे गेलं महाराष्ट्र, हे महाराष्ट्र. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही. तर या ठिकाणी आता हे जे दोंडाईचं आहे ना, दोंडाईचा हा तालुका नाहीये, ही एक प्रमुख शहर आहे. त्या ठिकाणी नगर परिषद आहे. तर हे धुळे जिल्ह्यामधलंच आहे, परंतु हा तालुका नाहीये. आता बघा, खालीलपैकी आहे ती कोणते शहर नगर धुळे जिल्ह्यामध्ये नाही असं त्यांनी या ठिकाणी विचारलंय. तर या ठिकाणी हे जे शहादा आहे, शहादा हे धुळे जिल्ह्यामध्ये, अरे पेन घ्या, शहादा हे धुळे जिल्ह्यामध्ये नाही. तर शहादा कुठं आहे, ते आहे नंदुरबारला. हे चालणार आहे, हे आहे शहादा नंदुरबारला, तर धुळे जिल्ह्यामध्ये. धुळे जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जातो, तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा धुळे जिल्ह्यातून जात असतो.
आता जर आपण या ठिकाणी पुढे गेलो, पहिले पानिपतची युद्ध हे 1526 मध्ये झाले. हा, अगदी बरोबर. पहिले पानिपतचे युद्ध हे 1526 मध्ये झाले, हे आपलं बरोबर आहे. आता पुढे जाऊयात. दुसरे पानिपतचे युद्ध कधी झाले? तर दुसरे पानिपतचे युद्ध हे तुमचे 1526 मध्ये झाले होते. 1526. त्यानंतर राष्ट्रीय अंतराळ दिवस कधी साजरा केला जातो? तो तुमचा 23 ऑगस्टला साजरा केला जातो. त्याच्यानंतर काय गे, थांब ना, झालं 5 मिनिटं फक्त. हा, डायलिसिस उपचार कोणत्या आजारावर करतात? तर डायलिसिस तुम्हाला माहिती कधी करतात? ज्यावेळेस तुम्हाला मूतखडा होतो, ज्याला आपण मूत्रपिंड विकार म्हणतो ना, त्याच्यावरती केला जातो. आता पुढे जाऊयात. भारताने नावे दिलेली तिरंगा पॉइंट व शिवशक्ती हे स्थळ कुठे आहेत? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हे स्थळ आपले चंद्रावरती आहे. चंद्र कुठे रे? ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर हायड्रोजन सल्फाइड हा काय? हा एक क्षपणक आहे. पुढे जाऊयात. हा, कोवळ्या सूर्यप्रकाशातून टिंब हे जीवनसत्व मिळतं. तुम्हाला माहिती आहे, सूर्यापासून आपल्याला काय? विटामिन डी. तुम्हारे अंदर विटामिन डी की कमतरता है मेरे बेटे. ये कुठं करतोय? हा, विटॅमिन डी. येड्या, विटॅमिन डी. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तुला तुम्हाला सांग, हा जो शब्द आहे ना, भाई मी पोलीस झालो, आजपर्यंत हा शब्द कसा होता? मला भूमनुष्य उंदरे फक्त हे लक्षात आहे भाई, हा शब्द अजून जमला नाही यार. सिरियस सांग, तू पोलीस झालो, 96चा स्कोअर घेतला. ओके. अर्धा मॅरेथॉनचे अंतर किती असते? या ठिकाणी दिले 21 किमी. ऍक्च्युअली ते 21.495 असं काहीतरी असतं ते, पण या ठिकाणी ऑप्शन मध्ये आपल्याला 21 दिले, तर आपण 21 घेतलं. ओके, पुढे जाऊयात. भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबीचे प्रमाण विचारलंय. कुठं होतं रे आपण? हा, भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी. हे बघा, आपल्याला अगोदर या ठिकाणी उंची आणि लांबी विचारली, तर उंची आणि लांबीचं आपलं प्रमाण असतं उंची 2:3. जर तुम्हाला लांबी आणि उंची विचारलं असतं 3:2 असतं, आपलं उत्तर 2:3. उंची आणि लांबी बरोबर 2:3. अन्न पदार्थाची ऊर्जा टिंब परिणामामध्ये मोजली जाते. अर्गमध्ये नाही, कुलम मध्ये नाही, तर ती तुमची मोजली जाते कॅलरीज मध्ये. ती कशामध्ये मोजली जाते? कॅलरीज. हे बघा, या ठिकाणी दिले बघा, ऑप्शन नंबर 4, कॅलरीज मध्ये. त्याच्यानंतर इन्सुलिन हे प्राण्यांच्या टिंब अवयवातून स्त्रवणाद्वारे संप्रेरक होते. तर इन्सुलिन हे तुमचं स्वादुपिंडातून होते राजा. आता हेलेन्सिकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हेलेन्सिकी हे फिनलँडची राजधानी. त्याच्यानंतर करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला होता? करा किंवा मरा, महात्मा गांधींनी दिलेला. आणि सिरियस सांगतो, हे तुम्हाला खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात, तर त्यावेळेस तुमच्याकडं प्लॅन बी नसला पाहिजे. ज्यावेळेस तुमच्याकडे प्लॅन बी नसेल ना, ज्यावेळेस तुमची करा किंवा मरावाली स्थिती असेल, एक तर करायचं तर पोलीस भरतीच करायची, नाही तर मरून जायचं, ज्यावेळेस हा वाला विषय डोक्यात ठेवशाल ना, त्यावेळेस तुम्हाला यश लवकर मिळण्याचे चान्सेस आहेत. तर हे बोललो ते महात्मा गांधी. आणि याच्यावर आधारितच मी आता एक गोष्ट या ठिकाणी करायला चाललोय. कदाचित 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला समजेलच. माझ्या समोरही करा किंवा मरावाली स्थिती आहे, ती गोष्ट तुम्हाला मी आज रोजीही सांगू शकलो असतो किंवा सांगू शकतो, बट वाट बघावं लागणार आहे मला अजून कदाचित 1-2 महिने. देन मी तुम्हाला सांगू शकेन. मी पण करा किंवा मरावाला गोष्टी करायला चाललो. आय डोंट नो काय होईन. बस तुमचेच हात महत्वाचे, कारण की मी ते तुमच्यासाठी करतो. बॅस्त्री सांग, तुमच्यासाठी एवढा मोठा निर्णय घ्यायला चाललोय. पुढे महात्मा गांधी. मुंबई मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई. टिंब हे तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात, राष्ट्रपती.
आय थिंक दीड तासाच्या आत आपले प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून झाले असेल. 1 तास 15 मिनिटं झाले. ओके, म्हणजे दीड तास पण आपण नाही लागू दिला. विथ एक्सप्लेनेशन, जर एक्सप्लेनेशन देऊन जर मला 1 तास 15 मिनिटं लागले तर असं मला मी म्हणतो 30-35 किंवा मी 40 मिनिटाच्यात आवरून टाकली असते ही प्रश्नपत्रिका, सिरियसली सांगतो. हा वाला विषय. तर ही आपली टेस्ट होती 100 मार्काची, जी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती घेतली होती. आपण तुम्हाला हिचं एक्सप्लेनेशन दिलेत. जर असे काही विद्यार्थी असतील जे युट्यूबला व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला टेस्ट सोडवायची असेल ना, खाली मी लिंक देतोय, टेलिग्रामला जाऊन सोडवू शकता. एका तुम्हाला टेस्टची लिंक देऊन टाकतो. पण ना म्हणे टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायला, टेलिग्राम चॅनल बी जॉईन करा आणि खाली मी टेस्टची लिंक दिली, तुम्ही सोडवू शकता. आणि अजून महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये जे जीके आलेत तुम्ही बघितलं, मी जीकेचे उत्तर एकदम फटाफट दिले. मी जीकेचे उत्तर एकदम फटाफट देऊ शकलो त्याच्या मागचं तुम्हाला कारण सांगतो. हे बघा, जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर तुम्हाला कारण कळेल, नाही तर ज्याने नाही बघितलं त्याला काय. तर त्याच्या मागचं कारण हे 12,000 प्लस, ही तुमची 12,000 प्लसची PDF आहे, तुमची डेमो PDF आहे. याच्यामध्ये जीकेचे 12,000 प्लस वन लाईनर प्रश्न दिलेत. बघा, प्रश्न खाली उत्तर, प्रश्न खाली उत्तर. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, प्रश्न खाली उत्तर, प्रश्न खाली उत्तर, प्रश्न खाली उत्तर. हे बघा किती भारी, प्रश्न खाली उत्तर, प्रश्न खाली उत्तर. तुम्हाला ही PDF घेऊन मी सांगतो, रट्टा मारायचं, फक्त रट्टा मारायचं आहे. तुमचा जीकेचा स्कोर भाई 100% वाढेल. स्कोर वाढेल, तुमचा इम्प्रूव्हमेंट होणार आहे. बघा किती भारी PDF आहे. बघा, हे बघा, प्रश्न खाली उत्तर. बघा, पोलीस प्रशासन. बघा, हा मला विषय. जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल, फेंडी काय नंबर आहे ही PDF तुम्हाला 2 मिनिटं, तुम्हाला एक नंबर देतो. त्या नंबर मा सेकंड मोबाईल आहे का, तर मी तुम्हाला ना एक व्हॉट्सअप नंबर देतो. तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचं, तुम्हाला त्या ठिकाणी PDF. आणि महत्त्वाची गोष्ट, PDF पेड आहे, फ्री नाही आहे. कारण की एखादी गोष्ट फ्री असली ना तर तिचं मोल नसतं, म्हणजे ते लोकांना त्याची कदर नसते. म्हणून त्याची एक छोटीशी आपण रक्कम ठेवली आहे, तर फ्री नाही आहे. पण मग भाई, जर जी केमध्ये तुझे मार्क वाढत असतात तर हे 150 रुपये फार छोटी किंमत होऊन जाते तुझ्यासाठी. हे तुम्हाला भेटणार आहे. आणि ही लिहिली आपले माननीय सर चेतन पाटील सर यांनी लिहिलेली आहे. आणि ही PDF चे प्रकाशक आपले सचिन गायकवाड सर आहेत. तर धन्यवाद. हे नंबर कुठे आहे रे? हे भेंडी नंबरच नाही आहे. सिरियसली नंबर नव्हता. भेटला नंबर जो आहे तुम्हाला 95 79 38 79 38 43 43 आणि 54. ह्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचं, कॉल नाही करायचं. या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचं, सांगायचं आम्हाला 12,000 प्लस वन लायनरची PDF पाहिजे. देन मग ते तुम्हाला पेमेंट वगैरे कसं करायचं ते तुम्हाला सांगतील. तुम्ही PDF घेऊ शकतात. ओके, लय भारी PDF आहे. मी आणि तुम्हाला या PDF बद्दल काय सांगतोय, PDF भारी, मी स्वतः वाचली म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतोय. ओके, इट इज नॉट माय PDF. ही खूप भारी, मला आवडली म्हणून मी तुम्हाला ही सजेस्ट करतोय. बाकी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय, टेस्ट वगैरे बनवणं, त्याचं विश्लेषण, एवढ्या साऱ्या गोष्टी करतो म्हणून व्हिडिओ लाईक झालाच पाहिजे. आणि मिनिमम 5 लोकांना तरी हा व्हिडिओ पाठवला गेला पाहिजे. आपण भेटूया पुढच्या याच्यामध्ये. आणि मी याच्यामध्ये काय सुधारणा करू शकतो, नवनवीन कोणत्या गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सचिन गायकवाड सर तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला या ठिकाणी टेस्ट एक्सप्लेन करायला दिले. जय महाराष्ट्र.